1 नोव्हेंबर पासून राज्यभर धान्य पुरवठा करणारी रेशन दुकानं बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। अमरावतीमध्ये आज पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या शिखर परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आलाय। रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये किमान 300 लाभार्थी ई-केवायसी आणि मोबाईल सेंडिंग करण्यासाठी 50 रुपये घेण्याची परवानगी मिळावी यासारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आता रेशन दुकानदार हे आक्रमक झालेले आहेत। शासनाकडे आमच्या गेल्या 8 वर्षापासून कमिशन वाढ या मुद्द्यावरती अनेक निवेदन देऊनही सुद्धा पुरवठा मंत्री असेल, DCM असेल आणि CM सुद्धा असेल एकाही निवेदनावर त्यांनी विचार केलेला नाही। त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी अमरावती या नगरीमध्ये हा मेळावा घेत आहोत आणि शासनाने जर आमच्या येणाऱ्या जे कुठले जे अधिवेशन असेल, उद्या असेल, परवा असेल किंवा बुधवारी गुरुवारी जेव्हा असेल, आमच्या निवेदनावर त्यांनी विचार करून आमचं जर कमिशन वाढ केलेलं नाही, आम्ही फक्त नोव्हेंबर महिन्याचा वितरणासाठी जो माल उपलब्ध असतो खाली करून घेऊ, परंतु लाभार्थ्यांना त्याचा माल वितरण करणार नाही। काय निर्णय झाला तुमचा एकमताने? 1 नोव्हेंबर दिवाळीचा जरी दिवस असला तरी त्याच्याबरोबर जे राज्य सरकार धान्य देईल ते आम्ही दुकानात घेणार, पण वाटणार नाही। का वाटणार नाही? सरकारनं आमची दिवाळी घोषित केली नाही आणि आमच्याबद्दल कोणती नाकारती भूमिका घेते, म्हणून नकारात्मक पद्धतीने दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत आणि राज्य सरकारचा निषेध करणार आहोत त्या दिवशी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।